आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. बोधेगाव येथील सराफ बांधव भागवत अदापुरे आणि इतर सुवर्णकारांवर झालेल्या अमानुष मारहाणीचा आणि बेकायदेशीर सोने जप्ती प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण जिल्ह्यात उमटतायत. या अन्यायकारक घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं गेलंय. भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश बुऱ्हाडे आणि काकासाहेब बुऱ्हाडे हे या आंदोलनाचं नेतृत्व करत उपोषणाला बसलेत. जोपर्यंत संबंधित दोषी पोलीस अधिकारी आणि डीबी टीमवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावरून उठणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. तर मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील सुवर्णकार समाज अहिल्यानगरमध्ये दाखल होईल, असाही इशारा दिला गेलाय. आपली जी अखिल महाराष्ट्र सराफ सुवर्णकार संरक्षण समिती त्यांच्या पदाधिकाऱ्यांना जी अमानुषपणे वागणूक देण्यात आली, मारहाण करण्यात आली आणि आम्ही मागच्या 8 दिवसापूर्वी त्यांना निवेदन एसपी साहेबांना देऊन आलो होतो, पण त्याचा कुठलाही परिणाम पोलीस खात्यावर झाला नाही. म्हणून नाईलाजास्तव हे आंदोलन करण्याची वेळ आली आणि या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस असा पाठिंबा मिळतोय. बीड, नाशिक, औरंगाबाद आणि या परिसरातले सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि आपल्या एकजुटीचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला दाखवायचंय. आमची मागणी वेगळी काही नाही, पोलीस खात्याविरुद्ध आम्हाला वेगळं काय असं आंदोलन करायचं नाही. फक्त आम्हाला न्याय पाहिजे की पोलीस हा कशा करता, कायद्याच्या रक्षणासाठी आहे. पोलीस जर पदाधिकाऱ्यांना मारहाण करायला लागला तर गरीब सोनारांसाठी जाणार कोण? लोक घाबरतील, त्या सोनारांबरोबर जाणार नाही आणि मग त्यांच्यावर जास्तीत जास्त अन्याय होईल. असं होऊ नये म्हणून आपण आपली एकजूट दाखवली पाहिजे आणि एकजुटीचा आपला हा परिणाम आता दिसतोय. तिथं भरपूर लोक आले आणि सगळे लोक मनापासून इथं उपस्थित आहे. आम्ही नगरचे सगळे पदाधिकारी अहिल्यानगरचा सर्व बाजार संपूर्णपणे बंद ठेवून या ठिकाणी आलो आहे. या आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि आता आम्ही सगळे लोक एसपी ऑफिसमध्ये जाऊन स्वतंत्र निवेदनही देणार आहोत. तर तुमचं या आंदोलनाला जोपर्यंत आंदोलन यशस्वी होत नाही तोपर्यंत नगरकरांचा संपूर्ण पाठिंबा राहील, असं या ठिकाणी आमचं असोसिएशनच्या वतीने सांगतो. जो अमानुष पद्धतीने सराफ व्यावसायिकाला मारहाण झालेली आहे आणि ती मारहाण करताना किंवा त्याच्यावर जी एक जाचक कारवाई झाली त्याची विचारपूस करण्यासाठी जेव्हा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी गेले तर त्यांना देखील मारहाण करण्यात आली आणि फक्त मारहाणच करण्यात आली नाही तर सराफ लोकांच्या, सुवर्णकार लोकांच्या विषयी जातीवाचक असं बोलण्यात आलं. येथील PSI गणेश गायकवाड साहेब त्यांनी गणेश देशमुख यांनी ज्या पद्धतीने जातीवाचक शिवीगाळ करून आणि अमानुष पद्धतीने मारहाण केलेली आहे, तर आज नुकतंच प्रमोदजींनी ज्या पद्धतीने इथं सांगितलं की आपल्याला पुन्हा एका विरुद्ध ही कारवाई आहे असं नाही, परंतु काही एक ठराविक लोक ज्या पद्धतीने कारभार करतात आणि त्याच्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा यांचं नाव लौकिक खराब होतो. तर आमचं सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने अशी या ठिकाणी आवर्जून मागणी आहे की आमच्या सराफ सुवर्णकार बंधूवर किंवा आमच्या सराफ सुवर्णकार संघटनेचे जे पदाधिकारी आहे यांच्या विरुद्ध जे षडयंत्र रचलं गेलं किंवा त्यांना जी अमानुष मारहाण करण्यात आली किंवा त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, या विरोधात तात्काळ FIR दाखल व्हायला पाहिजे, त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि या पुढील काळात कोणत्याही सराफ सुवर्णकार संघटनेच्या एकाही पदाधिकाऱ्याला किंवा आमच्या व्यापारी बंधूंना कोणती धास्ती किंवा भीती निर्माण होणार नाही. अशा पद्धतीने ते मोकळ्या मनाने आपला व्यवसाय करू शकतील, अशा पद्धतीने त्यांना न्याय मिळवून देण्याच्या करिता आज या ठिकाणी आम्ही संपूर्ण सराफ सुवर्णकार संघटनेच्या माध्यमातून सगळे पदाधिकारी आणि सर्व व्यापारी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. पुढील काळात जर का आम्हाला न्याय मिळाला नाही तर निश्चित याचा जो स्वरूप असणार आहे तो आम्ही आणखी व्यापक करू आणि आमच्या मागणीसाठी शेवटपर्यंत लढा देऊ. आपल्या बोधेगाव येथील अदापुरे आणि आमच्या समितीचे पदाधिकारी मी स्वतः यांच्यावरती झालेला अन्याय आणि महाराष्ट्रभर अनेक सराफ बांधवांच्या बाबतीमध्ये होत असलेला याच प्रकारचा कस्टडियल टॉर्चरच्या बाबतीमधला होणारा अन्याय या संदर्भामध्ये कोतवाली पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशनचे काही अधिकारी गणेश देशमुख आणि त्यांची DBची टीम जे सहकारी होते, या लोकांनी ज्या पद्धतीने खंडणी सदृश्य सोने रिकव्हरी करणं,
बेकायदेशीर डिटेक्शन तसंच SOPचं उल्लंघन आणि आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईनचं उल्लंघन करून आपल्या संविधानिक अधिकारांचं उल्लंघन करून ज्या पद्धतीने बेकायदेशीर कारवाया करत आमच्या सर्व पदाधिकारी मी स्वतः सर्वांवरती जे अमानुष हाणमार केली, ज्या पद्धतीने घाणघाण बोलणे, शिव्या देणे, आज सराफ व्यावसायिक हा प्रतिष्ठित व्यावसायिक आहे, आज त्याची इज्जत ही त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अशा प्रतिष्ठित व्यावसायिकांना अगदी अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून, जातीवाचक बोलून, अगदी गोळ्या घालण्याच्या धमक्या, तसंच ड्रग सदृश पदार्थ तुमच्या खिशात ठेवून आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू, तुमच्यावरती खोटे अजून असेच रेकॉर्डवरचे गुन्हेगार आणून आम्ही तुमच्यावरती अशाच खोट्या केसेस करू, अशा धमक्या देणं, हे जे काय अमानुष आणि कायद्याला काळीमा फासणारं जे कृत्य हे गणेश देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे. अशा ह्या सहकाऱ्यांना, अशा ह्या गुंड प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना पोलीस प्रशासन जे रात्रंदिवस आपल्या संरक्षणासाठी प्रयत्न करतं, आज ह्या प्रशासनाचा विचार केला तर आज ते दिवस रात्र 24 तास आपल्या लोकांसाठी उपलब्ध असतात. त्यांच्यामध्ये अनेक बांधवांनी आपल्या लोकांसाठी जीवदान दिलेलं आहे. अशा ह्या प्रशंसनीय पोलीस प्रशासनाच्या वर्दीला आणि त्यांच्या या कामाला, कार्याला अगदी गालबोट लावण्याचं काम आणि ज्या सराफ म्हणजे सराफ सुवर्णकार हा आपल्या भारताचा, महाराष्ट्राचा एक सर्वात जास्त कर भरणारा एक गट आहे, एक व्यावसायिक विभाग आहे. आज ह्या मध्यम आणि लघु उद्योजकांकडून होणारा जो कर आहे वसूल होतो, ह्या लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकार असेल, प्रशासन असेल, यांची कुठलीही संरक्षणार्थ भावना दिसून येत नाही आणि त्याची जास्त प्रकर्षाने ह्या घटनेमधून जाणवतं. आज गेल्या 4 दिवसापासून आम्ही संविधानिक मार्गाने आमच्यावरती झालेल्या अन्याया संदर्भामध्ये जे कोणी अधिकारी आहेत, ह्या म्हणजे गणेश देशमुख असतील, त्यांची DBची टीम असेल, या लोकांवरती तात्काळ FIR दाखल करून आपण याच्यामध्ये कारवाई करावी ही मागणी करतोय. संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चाही केली. माननीय पालकमंत्र्यांपर्यंतही आम्ही निवेदन देऊन आमची मागणी केलेली आहे. परंतु त्यांचे जे काही अधिकाऱ्याला वाचवण्याची जी काही भूमिका आहे हे कुठंतरी कायद्यात बसत नाही. कारण ज्या पद्धतीने हाणमार झाली हा कस्टडियल टॉर्चरचा प्रकार आहे. शिवाय याच्यामध्ये बॉडी ऑफेन्स आहे, तर यामध्ये तत्काळ FIR होणं हे गरजेचं आहे आणि तशा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन सुद्धा आहेत. परंतु कुठंतरी अधिकाऱ्याला वाचवण्याच्या नादामध्ये, कारण त्या अधिकाऱ्याचे राजकीय हस्तक्षेप असण्याची शंका आम्हाला पण आहे, मग हे त्याला वाचवण्याच्या नादामध्ये आज अधिकारी एवढ्या मोठ्या व्यापारी वर्गाला, या सर्वांना अगदी इग्नोर करताना दिसतंय. तरी मला वाटतं की जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत, पोलीस महानिरीक्षक साहेब असतील, SP साहेब असतील, यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही संविधानिक मार्गाने जो न्याय मागतोय ह्याला ते न्याय देतील आणि आपल्या सराफ सुवर्णकार आणि सर्व समाज बांधवांच्या मनामध्ये पोलिसांच्या प्रती आणखीन विश्वास आणि त्यांच्या प्रती असणारा आदर हा दृढ करतील आणि एक नवीन इतिहास किंवा एक नवीन मेसेज हा चांगल्या पद्धतीने देण्याचा वरिष्ठ प्रयत्न करतील अशी अपेक्षा बाळगतो. ह्याच्या पुढची भूमिका आज आपण संविधानिक मार्गाने समोर वरिष्ठांपर्यंत, पालकमंत्र्यांपर्यंत आपण निवेदन देऊन आपली जी काही मागणी आहे ती आपण त्यांना सांगितलेली आहे. परंतु कुठेतरी अधिकाऱ्यांचे राजकीय असणारे हस्तक्षेप ह्याच्यामुळे त्यांना ह्याच्यामध्ये कुठले गांभीर्य नाही का अशी थोडीशी शंका उत्पन्न होते. तर मला वाटतं जर ह्याच्यामध्ये न्याय नाही मिळाला, आपण न्यायपालिकेवर तर आपला विश्वास आहेच, परंतु माझा वरिष्ठ प्रशासनावरती सुद्धा विश्वास आहे की ती यामध्ये गांभीर्याने विचार करतील आणि जर तसं नाही झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामधील सराफ सुवर्णकार आणि संलग्न व्यावसायिक बांधव हा आपलं म्हणणं मांडण्यासाठी, आपली व्यथा मांडण्यासाठी हा अहिल्यानगरमध्ये एकत्रित येऊन या संदर्भातली न्यायाची हाक देईल. शहर आणि उपनगर सराफ संघटनेनं या उपोषणाला पाठिंबा दिला. पोलीस प्रशासनाकडून झालेली ही कारवाई केवळ बेकायदेशीरच नाही तर अत्यंत अमानुष आहे. यामुळे सुवर्णकार समाजामध्ये भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय, अशी भावना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी. पीडित सराफ बांधवांना न्याय देऊन जप्त केलेलं सोनं कायदेशीर प्रक्रियेद्वारे परत मिळावं. तसेच मारहाण करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी आणि DB पथकावर तात्काळ FIR दाखल करावा, अशा मागण्याही केल्या गेल्या. या आंदोलनाप्रसंगी शहर आणि जिल्ह्यातील सुवर्णकार समाज मोठ्या संख्येनं हजर होता. शुभम पाचरणे, C न्यूज मराठी, अहिल्यानगर.
डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.